मित्रांनो नमस्कार, मी सिंगापूर देशाच्या अभ्यास दौऱ्यावरती आहे आणि चला आपले शेअर करू सिंगापूर या मोहिमेअंतर्गत आम्ही वेगवेगळ्या गोष्टी दाखवतोय। तुम्हाला इथं सायकल पार्क झालेली दिसतील, पलीकडे पण दिसतील बरं का। हे एक फेरार पार्क नावाचं मेट्रो स्टेशन आहे, ज्याला खाली जाण्यासाठी तिथून पण एंट्री आहे, इथूनही एंट्री आहे, मी जिथं उभा आहे पलीकडून पण एंट्री आहे आणि पलीकडून म्हणजे या सिग्नलमध्ये या चौकामध्ये असलेल्या चारी बाजूंना खाली जायला ॲक्सेस आहे। इथं सायकली तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला सांगतो ह्या फुटपाथ म्हणजेच सायकल ट्रॅक आहे। किती सिंपल केले बघा त्यांनी, हे बघा इथं सायकल आहे, इथं सायकल आहे आणि फुटपाथ म्हणजे चालणे आणि सायकल दोन्ही एकच आहे। फुटपाथ हा सायकल ट्रॅक आहे आणि तो किती सुंदर स्वच्छ बघा। एक सायकल पण तुम्हाला इथं दिसते। आपल्याकडे मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे, सायकल ट्रॅक वेगळा केलेला आहे आणि फुटपाथ वेगळा केला आहे। म्हणजे फुटपाथ जो आहे ना, ज्याच्यावरती चालायला माणसं नाहीत तो मोठा केलेला आहे आणि जिथून सायकल चालवणं योग्य नाही, जिथून माणसं अपघात होऊन मरू शकतात, तिथं असं आपल्याकडे काय केलं माहिती आहे का। आता हा रस्ता छोटा असेल ना, त्याच्यावरतीच परत अशी 4 फुटाची जागा वाया घालवायची, म्हणजे जिथं लोक चालतील तिथं सायकल चालवली तर तो रस्ता वाचेल, भविष्यात होणारं ट्रॅफिक कमी होईल किंवा ट्रॅफिक होऊच नये याच्यासाठी रस्ते मोठे असले पाहिजेत। ते रस्ते छोटे करणं आणि फुटपाथ मोठं करणं हे आपल्याकडे म्हणजे मोठा घोटाळा आहे। कारण फुटपाथमध्ये ना 40% जास्त भ्रष्टाचार करता येतो। रस्त्यात भ्रष्टाचार जर 60 रुपयाचा करता येतो ना, तर फुटपाथमध्ये 40, म्हणजे अधिकाऱ्यांचा जीव कशात म्हणजे घुटमळत असेल ना तर तो फुटपाथमध्ये, आणि नागरिकांचा जीव जर कुठं गुदमरत असेल ना तर ते रस्त्यामध्ये गुदमरतो। मित्रांनो सारखी ट्रॅफिक होते, अपघात होऊ शकतात। ह्याच रस्त्यावरनं सायकल चालवणं किती रिस्की आहे हे सिंगापूर सरकारला कळतंय, पण आपल्याकडे काय केलेलं आहे, रस्त्यावरनं सायकल ट्रॅक। मला सांगा कितीतरी लोकांचे जीव जातात ना त्याच्यामुळे। इथं कसं केलंय, या फुटपाथवरती फक्त सायकल आणि माणसं बघा। फुटपाथ हाच सायकल ट्रॅक आणि सायकल ट्रॅक हाच फुटपाथ, इथं वेगळं काही नाही। आणि हा सायकल ट्रॅक फुटपाथ नंतर ग्रीन लाईन सोडले, नंतर रस्ता आहे, ठीक आहे। यांच्याकडे जागा भरपूर असेल, कशी जागा भरपूर आहे। सिंगापूर देशाची लोकसंख्या 46 लाख आहे, शहराची 65 लाख आहे, आपली 40 लाख तरी असते का पिंपरी चिंचवडची। म्हणजे आपल्यापेक्षा 1.5 पट लोकसंख्या आहे, आपल्यापेक्षा कमी क्षेत्रफळ आहे आणि तरी सुद्धा हे एवढं सुशृंखलित करतात। कारण 0 भ्रष्टाचार 100% प्रगती, सिंगापूर देशाचं धोरण हे आहे। आपल्याकडे म्हणजे भरपूर भ्रष्टाचार आणि खूप कमी प्रगती आणि लोकांना अडचण करायची। मला सांगा आपला कुठला सिग्नल ट्रॅफिक जामने मुक्त आहे, आपला कुठला रस्ता ट्रॅफिक शिवाय मुक्त आहे। माणसाचे सकाळचे 2 तास आणि संध्याकाळचे 2 तास म्हणजे 4 तास तर ह्या ट्रॅफिकमध्येच वाया जातात। या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी माणसाचं जगणं हराम करून टाकलेले। 8 तासाची ड्युटी, 4 तासाचा प्रवास, माणसाचे 12 तासाची सर्व्हिस झाली आणि त्या प्रत्येकाच्या आयुष्याचे, आरोग्याचे, पैशाचे 12 वाजलेले आहेत या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे। यांना सगळ्यांना जेलमध्येच घालणार आहे। पण तरुणांनो, आपण आपले शहर सिंगापूर करू या मोहिमेअंतर्गत हे सगळं करणार आहे। तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे।